नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण दिवाळी सुट्टीच्या अगोदर दुसरं प्रकरण सुरू केलेलं होतं, जो पेपर नंबर 10 आहे, मराठ्यांचा राजकीय इतिहास. यामध्ये जे दुसरं प्रकरण आहे, बाळाजी बाजीराव आणि पानिपतची लढाई. तर यामध्ये आपण अंग्रे प्रकरण बघितलं होतं, रघुजी भोसलेंचं बघितलेलं होतं. आणि आता आपण जी पानिपतची तिसरी लढाई जी आहे, पानिपतचं तिसरं युद्ध जे आहे 1761चं, ह्या तिसऱ्या युद्धाचा आढावा मित्रांनो आपण घेणार आहे. जर आपण बघितलं मराठ्यांचा इतिहास, आणि या मराठ्यांच्या इतिहासामध्ये 14 जानेवारी 1761 रोजी झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धाला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. देशातील सर्वोच्च स्थानी असलेल्या मोगल सत्ता आणि या मोगल सत्तेची अंतर्गत आणि बाह्य शत्रूपासून संरक्षणाची मराठ्यांनी घेतलेली जबाबदारी या पार्श्वभूमीवर देशावर चाल करून आलेला परकीय आक्रमक अहमद शाह अब्दाली, अहमद शाह अब्दालीला देशाबाहेर पिटाळून लावण्यासाठी मराठ्यांची धडपड जी आहे, ही धडपड आणि यामधून घडून आला तो मित्रांनो पानिपतचा रणसंग्राम. या रणसंग्रामामध्ये विजयाचा शिरपेच मराठ्यांच्या मस्तकी मिळवण्याचं भाग्य नियतीला मंजूर जरी नसलं तरी राष्ट्राभिमान जपणारे मराठे आणि या मराठ्यांना हा रणसंग्राम जो आहे, हा रणसंग्राम गौरवास्पद असलेला आपल्याला दिसतो. मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये पानिपतचं मैदान जे होतं, ह्या पानिपतच्या मैदानावर 3 मोठी युद्ध झालेली होती. 1526ला बाबर आणि इब्राहिम खान लोधी यांच्यामध्ये पहिलं युद्ध झालेलं आपल्याला दिसून येतं. बाबराचा विजय झाला. बाबराच्या विजयानं भारतामध्ये इस्लामी सत्ता जी होती, ह्या इस्लामी सत्तेची स्थापना मित्रांनो झाली. 1556ला अकबर आणि आदिलशाह सूर आणि त्याचा प्रधान हेमचंद्र, त्याला हेमू म्हणतात, अकबर आणि हेमू यांच्यामध्ये पानिपतचं तिसरं युद्ध झालं. यामध्ये अकबराचा विजय झाला आणि पानिपतचं तिसरं युद्ध झालं 1761 मध्ये. अफगाणिस्तानचा अहमद शाह अब्दाली आणि मोगल साम्राज्य आणि या साम्राज्याचे रक्षण करते मराठे, या मराठ्यांच्या मध्ये हे जे युद्ध आहे, हे युद्ध झालं पानिपतचं रणमैदान. आणि या रण मैदानाला खरं तर महाभारतापासूनचा इतिहास आहे. कौरव पांडव आणि या कौरव पांडवांच्या मध्ये कुरुक्षेत्रावर झालेलं युद्ध, पानिपतचा परिसर जो होता, ह्या पानिपतच्याच परिसरामध्ये ते झालेलं आपल्याला दिसून येतं, लढलं गेलेलं होतं. आणि मग हे युद्ध टाळण्यासाठी युधिष्ठिरानं दुर्योधनाकडं ज्या 5 गावांची मागणी केली, त्यामध्ये पानिपत, बागपत, सोनपत, इंद्रपत आणि तलपत या गावांचा समावेश होतो. म्हणजे पानिपत आणि या पानिपतला राजकीय, लष्करी आणि भौगोलिक जी पार्श्वभूमी आहे, ही पार्श्वभूमी लाभलेली आपल्याला दिसते. लाहोर दिल्ली मार्गावरील हे अतिशय महत्त्वाचं ठिकाण. एका बाजूला उंच डोंगराची रांग, दुसऱ्या बाजूला यमुना नदी आणि मध्यभागी विस्तीर्ण असा रेताड मैदान, जे हे मैदान, यामुळं हे जे मैदान होतं, या मैदानाला
इतिहासामध्ये ऐतिहासिक असं जे महत्त्व आहे, हे महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसतं. 18वं शतक, 18व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये मराठी सत्तेचा झपाट्यानं विस्तार झाला. मराठ्यांच्या घोड्यांनी अटकेपार भरारीचे हे अटकेपार भरारी मारली. कर्तबगार असे मराठा सरदार, या कर्तबगार अशा मराठा सरदारांची एक पिढी उदयाला आली. मराठ्यांच्या वाढत्या सामर्थ्याची दखल मोगल सत्तेलाही घ्यावी लागली. असं हे पानिपतचं तिसरं युद्ध, आणि या पानिपतच्या तिसऱ्या युद्धानं उत्तरोत्तर विस्तारित झालेला मराठी सत्ता आणि या मराठी सत्तेला जबरदस्त असा जो हादरा आहे, हा हादरा बसलेला आपल्याला दिसतो. असं हे पानिपतचं युद्ध, या युद्धाची पार्श्वभूमी काय होती हे मित्रांनो आपण बघायचं. सुरुवातीला मराठ्यांचा उत्तरेतला साम्राज्य विस्तार कसा होता हे बघू. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय प्रतिकूल अशी परिस्थिती होती, आणि या प्रतिकूल परिस्थितीमध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली होती. बलाढ्य सत्ता, या बलाढ्य सत्तांशी संघर्ष करत स्वराज्य जे होतं हे स्वराज्य वाढवलेलं होतं. महाराष्ट्राबाहेर जिंजी, वेल्लोर, तंजावर ह्या प्रांतामध्ये स्वराज्य विस्तारित झालेलं होतं. स्वराज्य देशभर विस्तारित व्हावं ही महाराजांची इच्छा होती. बाळाजी विश्वनाथ पहिले पेशवे यांनी मराठा राजमंडळाची स्थापना केली. पहिल्या बाजीरावांच्या कालखंडामध्ये मराठ्यांनी उत्तर भारतामध्ये जो प्रदेश विस्तार आहे, हा प्रदेश विस्तार केलेला आपल्याला दिसून येतो. आणि तिथं आपला जो दबदबा आहे, हा दबदबा निर्माण केला. म्हणजे मराठ्यांच्या उत्तरेतील प्रदेश विस्तारानं तिथले जे स्थानिक सत्ताधीश जे होते, या स्थानिक सत्ताधीश त्यावेळी तिथले दुखावलेले आपल्याला दिसून येतं. मग तिथं जाट, राजपूत, बुंदेले यांना उत्तरेतील मराठ्यांचं वर्चस्व जे होतं, हे वर्चस्व नकोसं वाटू लागलं आणि मराठ्यांशी त्यांचा संघर्ष होऊ लागला. आणि यामधून मग पानिपत युद्धाकडं वाटचाल मित्रांनो सुरू झाली. त्याच्यानंतर दुसरं कारण पंजाबच्या मालकीचा प्रश्न. जर आपण बघितलं, पंजाबचा प्रदेश अतिशय सुपीक आणि मोक्याचा. त्यामुळं मोगल बादशाह आणि या मोगल बादशाहानं हा जो प्रदेश होता, या प्रदेशाची संरक्षणाची जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था त्यानं चांगली ठेवलेली होती. 1724 मध्ये जन्मलेला अहमद शाह अब्दाली वयाच्या 13व्या वर्षी नादिर शाहच्या सेवेमध्ये आलेला होता. 1739 नादिर शाहनं हिंदुस्थानवर स्वारी केलेली होती. या हिंदुस्थानच्या स्वारीच्या वेळी नादिर शाहच्या सैन्यामध्ये हा अब्दाली हजर होता. नादिर शाहनं या स्वारीच्या वेळी सिंधू नदीच्या पलीकडचा मुलूक जो होता, हा सिंधू नदी पलीकडच्या मुलूक आपलं राज्य जे होतं, ह्या आपल्या राज्याला जोडलेला होता. अब्दालीनं पंजाबचा सधन प्रदेश जवळून बघितला आणि तेव्हापासून या प्रदेशाविषयी त्याच्या मनामध्ये एक प्रकारची आसक्ती निर्माण झाली. 1747 नादिर शहाचा खून झाला आणि नादिर शहाच्या खुनानंतर अहमद शाह अब्दालीनं अफगाण टोळ्या आणि या अफगाण टोळ्यांचं ऐक्य घडवून आणलं. काबूल, कंदाहार, पेशावर इत्यादी प्रदेश त्यानं ताब्यात घेतले आणि अफगाणिस्तानमध्ये आपली सत्ता निर्माण केली. यानंतर अब्दालीनं पंजाबचा सुपीक प्रांत, या पंजाबच्या सुपीक प्रांतावर आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी जानेवारी 1748 मध्ये हिंदुस्थानवर जे आक्रमण आहे, हे हिंदुस्थानवर आक्रमण केलेलं आपल्याला दिसतं. आणि मग
अहमद शाह अब्दालीच्या ज्या स्वाऱ्या आहेत अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली आणि हस्तगत केल्यानंतर अहमद शाह अब्दालीनं 1748 ते 1761 हा जो कालखंड होता, या कालखंडामध्ये हिंदुस्थान जो आहे या हिंदुस्थानवर 5 स्वाऱ्या त्याने केल्या. 5व्या स्वारीच्या वेळी हा जो रणसंग्राम आहे हा रणसंग्राम घडून आलेला आपल्याला दिसून येतो. मुघल बादशाह मोहम्मद शाह झकारिया खान याला पंजाबची सुभेदारी ही सुभेदारी दिलेली होती आणि मग जुलै 1745 मध्ये त्याचा जो मृत्यू आहे हा मृत्यू झालेला होता. आणि त्यानंतर याह्या खान आणि शहानवाज खान या 2 मुलांच्या मध्ये संघर्ष झाला. याह्या खानानं आपला सासरा वजीर कमरुद्दी खान आणि मेहुणा मीर मन्नू यांचं साह्य मिळवलं. त्यामुळे शहानवाज खानानं अधिनामेक बारपात संधान साधलेलं आपल्याला दिसतं. आणि मग अहमद शाह अब्दालीला पहिल्या स्वारीचं निमित्तच पाहिजे होतं हिंदुस्थानवर स्वारी करण्यासाठी. हे निमित्त त्यानं साधलं आणि जानेवारी 1748 मध्ये अब्दालीनं हिंदुस्थानवर स्वारी केली. 20 जानेवारी 1748 रोजी लाहोर मिळवण्याचा त्याला जे यश आहे हे यश मिळालं आणि यानंतर अब्दालीनं दिल्लीच्या रोखानं चाल केली. अब्दालीला रोखण्यासाठी मोगल वजीर कमरुद्दीन, सफदरजंग, मीर मन्नू, जयपूरचा ईश्वर सिंग यांच्या फौजा चालून आल्या. सरहिंदपासून 10 मैलावर मणिपूर इथं 21 मार्च 1748 रोजी उभयतामध्ये युद्ध झालं आणि अब्दालीचा मित्रांनो पराभव झाला. त्याला मायदेशी परतावं लागलं. या युद्धामध्ये मुघलांचा विजय झाला. मात्र अब्दालीच्या तोफेचा गोळा जो आहे हा तोफेचा गोळा लागून वजीर कमरुद्दीन जो होता हा कमरुद्दीन ठार झाला. ही पहिली स्वारी हिंदुस्थानवरची अब्दालीची. अब्दालीचा पराभव करून दिल्लीकडे परतत असताना शहाजादा अहमद शाह याला 28 एप्रिल 1748 रोजी वडील बादशाह मोहम्मद शाहच्या मृत्यूची बातमी कळाली आणि त्यांनी स्वतःला दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले. सफदरजंगाची वजीर म्हणून नियुक्ती केली आणि अलाहाबाद आणि अयोध्या प्रांत या प्रांताची सुभेदारी त्यावेळी सफदरजंगाकडे होती. आग्रा प्रांतावर सूरजमल जाटाचं वर्चस्व होतं. तर मराठ्यांनी बंगाल, बिहार, ओरिसा या प्रांतातून चौथाईचे अधिकार मिळवले आणि पुढच्या काळामध्ये बादशाह आणि वजीर सफदरजंग यांच्यातला संघर्ष मित्रांनो उफाळून आलं. मोगल सत्तेच्या दुर्बलपणामुळं पंजाबसारख्या सरहद्दीवरील प्रांतावर अब्दालीनं आपला जो प्रभाव आहे मित्रांनो हा आपला प्रभाव अब्दालीनं निर्माण केलेला आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर दुसरी स्वारी त्यानं आखली. 1749 मध्ये अब्दालीनं हिंदुस्थानवर दुसरी स्वारी केली. वजीराबाद जवळ अब्दालीला रोखून धरण्याचा मीर मन्नूनं प्रयत्न केला. मात्र त्याला दिल्लीहून कुठलीही मदत मिळू शकली नाही आणि नाविलाज होऊन त्यानं अब्दाली बरोबर जो तह आहे हा तह केला आणि जे युद्ध आहे हे युद्ध थांबवलं. दोघांमध्ये झालेला तह आणि तहानुसार मीर मन्नूनं अब्दालीकडं रोख 10,000 रुपयाचा नजराणा दिला. तर पंजाबच्या उत्तरेकडील 4 जिल्ह्याचं वार्षिक उत्पन्न देण्याचं कबूल केलं. अशा प्रकारे पंजाब प्रांतावर आपलं वर्चस्व जे हे पंजाब प्रांतावर आपलं वर्चस्व निर्माण करून अहमद शाह अब्दाली मायदेशी निघून गेले. त्याच्यानंतर तिसरी स्वारी आपली 1751 च्या अखेरीला अहमद शाह अब्दालीनं हिंदुस्थानवर तिसरी स्वारी केली. बादशाहनं दिल्लीचा बचाव करण्यासाठी अब्दालीचा बंदोबस्त करण्यासाठी सफदरजंगाला तातडीनं दिल्लीला बोलवलं.
यामुळे रोहिले आणि पठाणांच्या विरुद्ध सुरू असलेला संघर्ष अर्धवट सोडून सफदरजंगाला दिल्लीला जावं लागलं. सफदरजंग दिल्लीचा बचाव करू शकेल अशी परिस्थिती नव्हती. त्याची संपूर्ण भिस्त मराठ्यांच्यावर होती. यापूर्वीच मराठ्यांनी पठाणांपासून सफदरजंगाचं संरक्षण केलेलं होतं. इतकंच नव्हे तर सफदरजंग आणि रोहिले यांच्यामध्ये लखनौ करार घडवून आणला. या करारामुळं सफदरजंगाबरोबरच मराठ्यांचाही फायदा झाला आणि गंगा आणि यमुना नद्यांच्या मधला प्रदेश त्यांना मिळाला. मराठ्यांची मदत घेतल्याशिवाय अब्दालीचा पाडाव करता येणार नाही हे ओळखून सफदरजंगानं 1752 मध्ये मराठ्यांशी करार केला. आणि मग सफदरजंग आणि मराठे दिल्लीला येऊन धडकले. पण तत्पूर्वीच मोगल बादशहानं आपला प्रतिनिधी अब्दालीकडे पाठवलेला होता आणि त्याच्याशी जो तह आहे हा तह केलेला आपल्याला दिसतो. आणि या तहानुसार पंजाब जो प्रांत आहे हा पंजाब प्रांत अब्दालीला देण्याचं कबूल केलं, मान्य केलं. त्यामुळे सफदरजंग आणि मराठे दोघांचीही निराशा झाली. अब्दालीला हकलून लावण्याची एक नामी संधी जी होती, ही नामी संधी मराठ्यांना भोगावी लागलेली आपल्याला दिसून येते. मग मोगल आणि मराठे तह झालेला आपल्याला दिसतो. मोठी सनद होती ती 1752. अहमदशाह अब्दालीच्या तावडीतून पंजाब प्रांत जो आहे ह्या पंजाब प्रांताची सुटका जी आहे ही पंजाब प्रांताची सुटका करण्यासाठी मोगल बादशाहाला मराठ्यांची मदत घ्यावी लागली. ज्या मोगल साम्राज्यानं मराठी राज्य नष्ट करण्यासाठी दीर्घकाळ लढा दिला, निकराचे प्रयत्न केले, त्या मोगलांना अंतर्गत आणि बाह्य शत्रूपासून संरक्षणासाठी मराठ्यांची गरज पडली हे आश्चर्यजनक होते. यावरून मोगल सत्तेच्या दुर्बलतेची, मराठ्यांच्या सामर्थ्याची आपल्याला जाणीव होते. हा जो 1752चा तह होता हा काय होता मित्रांनो? मोगल साम्राज्याचं अंतर्गत आणि बाह्य शत्रूपासून संरक्षण करण्याची जबाबदारी ही जबाबदारी मराठ्यांच्याकडे राहील. त्यासाठी मोगलांनी मराठ्यांना 50 लाख रुपये द्यायचे. आग्रा आणि अजमेरची सुभेदारी ही सुभेदारी पेशव्यांना देण्यात यावी. पंजाब, सिंध, गंगा यमुनेच्या दुआवातून मराठ्यांना चौथाही वसूल करण्याचा जो हक्क आहे हा हक्क किंवा जो अधिकार आहे हा अधिकार मिळावा. मोगलांचा वजीर सफदरजंग आणि पेशवे यांच्यामध्ये मित्रांनो हा जो करार आहे हा करार प्रामुख्यानं घडून आलेला आपल्याला दिसून येतो. हा जो करार आहे हा करार घडून आलेला आपल्याला दिसून येतो. कारण सफदरजंग, शिंदे, होळकरांच्या फौजा ज्या आहेत ह्या फौजा दिल्लीमध्ये येऊन दाखल झालेल्या होत्या. बादशहानं सफदरजंगाकरवी झालेल्या मुघल मराठा करारावर शिक्कामोर्तब करण्याचं नाकारलं. मराठे मुघलांकडून 50 लाख मिळाल्याशिवाय दिल्लीहून परत जायला तयार नव्हते. शेवटी 30 लाख मोगलांनी मराठ्यांना 30 लाख रुपये मोगलांनी मराठ्यांना देऊ केले. त्यानंतर मराठ्यांच्या फौजा ज्या होत्या या फौजा दक्षिणेकडे निघाल्या. उत्तरेतल्या राजकारणामध्ये मराठ्यांचा प्रभाव जो होता हा प्रभाव वाढला. दिल्लीपती बादशाहीच्या संरक्षणाची जबाबदारी मराठ्यांवर आली आणि 1761 मध्ये दिल्लीवर चालून आलेल्या अब्दालीला परतवण्यासाठी मराठी पानिपतवर आले. दिल्लीचा बादशाह, आता बघा दिल्लीमधल्या काही राजकीय घडामोडी होत्या. दिल्लीचा बादशाह आणि वजीर सफदरजंग यांच्यातला तणाव वाढत गेला. शेवटी बादशहानं 13 मे 1753 रोजी सफदरजंगाला वजीर पदावरून काढून टाकलं. बादशाह आणि सफदरजंग यांच्यात तणाव निर्माण झाला.
सूरजमल जाटानं सफदरजंगाची बाजू घेतली, तर मराठ्यांनी 1752च्या करारानुसार बादशहाच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली. 17 ऑक्टोबर 1754ला सफदरजंगाचा मृत्यू झाला. त्याचा मुलगा शुजाउद्दौला सत्तेसाठी धडपडत होता. बादशहानं माजी वजीर कमरुद्दीन याचा पुत्र इंतिजाम उद्दौला याची वजीर पदावर नियुक्ती केली. मात्र दिल्ली दरबाराची सूत्र निजामाचा नातू गाजीउद्दीनचा पुत्र मीर शहाबुद्दीन उर्फ धाकटा गाजीउद्दीन याच्या हातामध्ये होती आणि तो बादशहाचा मीर बक्षी. ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना उत्तरेकडील राजकारणाची जबाबदारी बापूजी हिंगणे, अंताजी माणकेश्वर यासारख्या दुय्यम मराठा सरदार जे ह्या मराठा सरदारांवर होती आणि त्यांना ही परिस्थिती योग्यरित्या हाताळता आली नाही. अंताजी माणकेश्वर पेशव्यांना लिहितो, आमचा जीव लहान आणि यंदाची चाकरी आम्हावर केवढी भारी. ही चाकरी उभयता सरदारांनी करावी, ती सेवकांनी केलेली आहे. म्हणजे ही सेवकांच्यावर जबाबदारी असलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर ही जी पार्श्वभूमी तयार झाली त्यामध्ये पुढचं एक कारण होतं रघुनाथरावांची उत्तरेकडची पहिली स्वारी. उत्तरेतील राजकारण, या उत्तरेतल्या राजकारणामध्ये जी गुंतागुंत आहे, ही गुंतागुंत सोडवण्यासाठी नानासाहेब पेशवे आणि नानासाहेब पेशव्यांनी आपले बंधू रघुनाथराव, इतिहासाला माहिती आहेत रघुनाथराव, या रघुनाथरावांची नियुक्ती केली. यावेळी रघुनाथरावांचं वय होतं किती? फक्त 17 वर्षाचं. रघुनाथरावांच्या मदतीसाठी अनुभवी सरदार म्हणून जयाप्पा शिंदे, मल्हारराव होळकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आपल्याला दिसते. रघुनाथरावांनी सप्टेंबर 1753मध्ये नर्मदा ओलांडली, राजपुतांकडून खंडणी वसूल केली आणि दिल्लीच्या दिशेने मार्गक्रमण केलं. दरम्यानच्या काळात बादशहा आणि मीर बक्षी गाजीउद्दीन यांच्यामध्ये वितुष्ट आला आणि बादशहानं रघुनाथरावाला मदतीसाठी बोलवलं. तर गाजीउद्दीननं मल्हाररावाला लाच दिली आणि आपल्या बाजूला ओढलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे गाजीउद्दीन आणि जाट यांच्यामध्ये वैमनस्य निर्माण झालं आणि मग बादशाह विरोधी असणारा वजीर आणि या वजीराला सूरजमल जाटानं मदत केली आणि त्याचा कायमचा बंदोबस्त जो आहे, हा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी बादशाह आणि गाजीउद्दीन यांनी मराठ्यांची मदत जी होती ही मराठ्यांची मदत घेतली आणि मराठ्यांनी आग्रा आणि अजमेरची सुभेदारी त्यावेळी मराठ्यांना देण्याचं कबूल केलं. आता जाट ही हिंदू धर्मीय जमात होती. या दक्षिणेला यमुना नदी आणि या यमुना नदीच्या पश्चिमेला त्यांचं वस्तीस्थान होतं. औरंगजेबाच्या कालखंडामध्ये त्यांनी स्वातंत्र्य युद्ध पुकारलं, स्वतंत्र राज्याची निर्मिती केली आणि सूरजमल हा पराक्रमी जाट राजा होता. खरं पाहता तो मराठ्यांचा मित्र होता, परंतु पैशाच्या लोभापायी रघुनाथराव आणि मल्हारराव यांनी त्यांच्याशी जे शत्रुत्व होतं हे शत्रुत्व स्वीकारलेलं दिसून येतं. आणि मग रघुनाथरावानं सूरजमल जाट या सूरजमल जाटाकडं 1 कोटी रुपयांची मागणी केली. सूरजमल जाटाकडं 1 कोटी रुपयांची मागणी केली. सूरजमल जाटानं 40 लाख रुपये देऊ केले, पण अदूरदृष्टी रघुनाथरावांनं त्याचा स्वीकार न करता जाटांशी लढण्याची तयारी जी आहे ही जाटांशी लढण्याची तयारी केलेली दिसते. सूरजमलनं कुंभेरी किल्ला
या कुंभेरी किल्ल्याचा आश्रय घेतला आणि मराठ्यांनी या किल्ल्याला वेढा दिला आणि किल्ल्यावर तोफांचा मारा सुरू केला. संघर्ष सुरू असतानाच मल्हारराव, होळकरांचा पुत्र खंडेराव जाटांच्या तोफेचा गोळा लागून ठार झाला. खंडेरावांच्या मृत्यूमुळं मल्हाररावांचा राग अनावर झाला आणि सूर जमालचा शिरछेद करून कुंभेरीची माती यमुनेत टाकीन तरच जन्माला आल्याचं सार्थक, नाहीतर प्राणत्याग करीन अशी कडवी शपथ जे ही मल्हाररावांनी घेतली. आणि जाट मराठा संघर्ष आणि या जाट मराठा संघर्षानं मित्रांनो उग्र स्वरूप जे हे उग्र स्वरूप धारण केलेलं आपल्याला दिसतं. आता आपली काही धडगत नाही हे ओळखून जाटांनी जयाप्पा शिंदेच्या मध्यस्थीनं 18 मे 1874 रोजी जो तह आहे हा तह घडवून आणला आणि जाटांनी मराठ्यांना त्यावेळी 30 लाख रुपये दिले. मात्र ही गोष्ट मल्हाररावाला आवडली नाही. शिंदे आणि होळकर जो वाद, जे वितुष्ट, हे वितुष्ट निर्माण झालं आणि हे वितुष्ट मित्रांनो पुढच्या काळामध्ये हे जे वितुष्ट आहे हे वितुष्ट वाढतच गेलेलं आपल्याला दिसतं. हे वितुष्ट वाढतच गेलं आणि हीच पार्श्वभूमी मराठ्यांचं जे तिसरं पानिपतचं युद्ध झालं, या तिसऱ्या पानिपतच्या युद्धाला अनुकूल ठरलेली आपल्याला दिसून येते. तिसऱ्या पानिपतच्या युद्धाला ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये कारणीभूत ठरली. आणि मग आपण त्याच्यानंतर पुढची जी पार्श्वभूमीची कारणं आहेत ही पुढची पार्श्वभूमीची कारणं पुढचं जे लेक्चर आहे मित्रांनो या पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. धन्यवाद.